नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे निल्सन एज्युकेअर. आज आपण चर्चा करणार आहोत 12वीच्या 2021मध्ये येणाऱ्या पेपरचा पॅटर्न कसा असेल. कारण तुम्हाला जर चांगले मार्क्स स्कोअर करायचे असतील तर तुम्हाला 12वीचा पेपरचा पॅटर्न माहिती असणं आवश्यक आहे. जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा अभ्यास करताना जे प्लॅनिंग लागतं ते प्लॅनिंग करताना तुम्हाला कधीही इव्हॅल्युएशनचा फॉर्मॅट कसा असणार आहे, पेपर कसा येणार आहे याची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. सुरू करूया. सगळ्यात पहिला जो आपला सेक्शन असणार आहे, जो प्रोज सेक्शन असतो, जो आपल्याला 8 लेसन्स आहेत, जे आपल्याला असणार आहेत 12 मार्कांसाठी. या 8 लेसनपैकी कुठला तरी एक लेसन, त्यापैकी कुठला तरी एक पॅसेज, जो अंदाजे 275 ते 300 शब्दांच्या मध्ये तुम्हाला एक पॅसेज दिलेला असेल आणि त्या पॅसेजवर जवळपास तुम्हाला 6 क्वेश्चन्स त्यावर डिपेंड 6 क्वेश्चन्स विचारले जातील. हे 6 क्वेश्चन्स जे आहेत ते 6 क्वेश्चन्सपैकी जे 5 क्वेश्चन्स आहेत ते 5ही क्वेश्चन तुमच्या ओळखीचे आहे. फक्त नवीन जो आहे तो तुमच्यासाठी नवीन आहे. एक A3 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो तुमच्यासाठी नवीन असणार आहे. कारण या A3 क्वेश्चनमध्ये तुम्हाला क्रिटिकल ॲनालिसिस करायचं आहे. म्हणजेच काय, तुम्हाला कुठलं तरी एक वाक्य दिलेलं असेल आणि या वाक्याचं तुम्हाला क्रिटिकल ॲनालिसिस करायचं आहे. या वाक्याचं तुम्हाला अकॉर्डिंग टू दॅट टेक्स्ट किंवा अकॉर्डिंग टू दॅट लेसन तुम्हाला त्याचं इंटरप्रिटेशन करायचं आहे की या वाक्याला कॉन्टेक्स्च्युअली, या वाक्याला त्या लेसनच्या संदर्भानं नेमकं काय म्हणायचं आहे, म्हणजे त्या लेखकाला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला त्या एका सेंटेन्सवरून इलॅबोरेट किंवा एक्सप्लेन करायचं असतं. म्हणून हा क्वेश्चन तुमच्यासाठी नवीन असतो. त्यानंतर आहे आपला दुसरा म्हणजे बी क्वेश्चन नंबर मधला बी, जो असेल लँग्वेज स्टडीचा, म्हणजे नॉन टेक्स्च्युअल ग्रामरचा. ग्रामरमध्ये तुम्हाला 11वीपर्यंत तुम्ही जे काही ग्रामर शिकले त्याच्या पुढचं म्हणजे 12वीपर्यंतचं तुम्हाला कुठलंही ग्रामर विचारल्या जाऊ शकतं. डू ॲज डायरेक्टेड आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. आता ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेसमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, चेंज द नॅरेशन किंवा चेंज द डिग्री, त्याच्यानंतर तुम्हाला असे अनेक क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात. आणि टेन्शन घेण्याचं कारण नाही, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्व ग्रामरचे डाऊट्स क्लिअर करणार आहोत. तुमचे सर्व ग्रामरचे लेसन्स, तुमचे सर्व ग्रामरचे पिरियड्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर होणार आहेत. फक्त तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला फक्त आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे, ज्यामुळं तुम्हाला सर्व ग्रामरचे लेक्चर्स याच्यावर ऑनलाईन अवेलेबल होतील. त्यानंतर आहे स्पॉट द एररचा क्वेश्चन, जो 1 मार्काचा असेल. हा स्पॉट द एररचा क्वेश्चन तुम्ही 10वीमध्ये अटेम्प्ट केलेला आहे, पण फक्त फरक एवढा असेल, 10वीमध्ये या क्वेश्चनची काठिण्य पातळी थोडी कमी होती, आता तो अपग्रेडेड झालेला असेल. त्यानंतर येतो क्वेश्चन नंबर 2A. हा क्वेश्चन नंबर 2A असेल 18 मार्कांचा. या 18 मार्कांच्या क्वेश्चनसाठी तुम्हाला एक अनसीन पॅसेज दिलेला असेल. या अनसीन पॅसेजला तुम्हाला 12 मार्कांचं वेटेज आहे, ज्यामध्ये पुन्हा 6 क्वेश्चन्स असतील. या 6 क्वेश्चन्ससाठी प्रत्येकी 2-2 मार्क, म्हणजे तुम्हाला एकूण 12 मार्क असतील. आणि त्यानंतर जो B आणि C नंबरचा क्वेश्चन आहे, जसं समरी रायटिंग, जे तुम्ही याच्या आधी पण लिहिलेली आहे, आणि C नोट मेकिंग. या नोट मेकिंगमध्ये तुम्हाला एखादा कंप्लीशन ऑफ टेबल किंवा तुम्हाला एखादी ट्री डायग्राम जी कंप्लीट करायची आहे, अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी तुम्हाला विचारली जाईल. एक पॅरेग्राफ दिलेला असेल, त्यावरून तुम्हाला कुठलं तरी एखादं ट्री डायग्राम पूर्ण करायचं आहे, कुठलं तरी एखादा टेबल पूर्ण करायचं आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला त्यानंतर सेकंड सेक्शन पोएट्री सेक्शन आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 पोएम्स विचारले जातील. ज्यामधली जी पहिली पोएम असेल ती पोएम असेल 10 मार्कांसाठी. त्यामधले जे 5 पैकी जे 4 क्वेश्चन्स आहेत किंवा 3 क्वेश्चन्स आहेत तुमच्या ओळखीचे आहेत. महत्त्वाचे म्हणजे जे 2 क्वेश्चन्स आहेत ते तुमच्यासाठी पूर्णतः नवीन असणार आहेत. ते कोणकोणते? जो हा सेकंड क्वेश्चन आहे क्रिटिकल ॲनालिसिसचा, तो तुमच्यासाठी नवीन असेल.
म्हणजे दिलेल्या एखाद्या लाईनला तुम्हाला क्रिटिकली ॲनालाइज करायचं आहे किंवा अकॉर्डिंग टू द सेन्स ऑफ द पोयम तुम्हाला त्याला इंटरप्रिट करायचं आहे. पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे. पोएटिक डिवाइसच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला फिगर्स ऑफ स्पीच किंवा तुम्हाला रायमिंग स्कीम अशा प्रकारचे क्वेश्चन विचारतात. परंतु पुन्हा जो A5चा क्वेश्चन आहे हा क्वेश्चन पुन्हा तुमच्यासाठी नवीन असणार आहे, कारण या क्वेश्चनमध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःचं क्रिएटिव्हिटी दाखवायची आहे. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मनाच्या 2 ते 4 लाईन्स दिलेल्या पोएममध्ये ॲड करायचे आहे. हे कसं करायचं हेही आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला शिकवणार आहोत. त्यानंतर येतो महत्त्वाचा अप्रिसिएशनचा क्वेश्चन. हा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केलेला आहे. या क्वेश्चनला तुम्ही 10व्या वर्गामध्ये अटेम्प्ट केला आहे, पण हा क्वेश्चन 12वीमध्ये अटेम्प्ट करताना आता याला थोडं अपग्रेड करून तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे. तुम्हाला याला आणखी चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करायचं आहे. ते असणार आहे 4 मार्कासाठी. त्यानंतर येतो सेक्शन 3 रायटिंग स्किलचा. नेहमीच आपल्यासाठी त्रासदायक ठरणारा एक सेक्शन म्हणजे रायटिंग स्किलचा सेक्शन, कारण आपल्याला आपल्या मनातील विचार इंग्लिशमध्ये मांडता येत नाहीत. हा आपला खरा सर्वांचा प्रॉब्लेम आहे. हाही प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर यामध्ये असणार आहे जे 4 क्वेश्चन्स असतील, प्रत्येकाला 4-4 मार्क्स असा 16 मार्काचा क्वेश्चन असेल, ज्यामध्ये लेटर रायटिंगची आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु यामध्येही एक गोष्ट नवीन ॲड केलेली आहे, ती म्हणजे ईमेल रायटिंग. यामध्ये ईमेल रायटिंगचा जो भाग आहे तो आपल्याला नव्यानं ॲड केलेला आहे. त्यानंतर बीमध्ये एक्सपान्शन ऑफ आयडिया आणि फिल्म रिव्ह्यू जो आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, पण यामध्ये सुद्धा जो हा ब्लॉग रायटिंग आहे, हा ब्लॉग रायटिंग आपल्यासाठी नवीन आहे, जो नव्यानं 12वीच्या सिलेबसला ॲड झालेला आहे. त्यानंतर 6व्या याच्यामध्ये अपील, व्यू, काउंटर व्यू हे दोनही आपल्यासाठी नवीन आहेत. आपण लिफलेट आणि रिपोर्ट रायटिंग हे आपल्यासाठी जुने आहेत, ओळखीचे आहेत, परंतु अपील आणि व्यू, काउंटर व्यू हे आपल्यासाठी पूर्णतः नवीन असणार आहेत. सो 4th डीमधला जो क्वेश्चन आहे, ज्यामध्ये स्पीच रायटिंग आणि डायलॉग रायटिंग आपल्यासाठी ओळखीचे आहेत, फक्त याचा आता स्टँडर्ड थोडा अपग्रेडेड झालेला असेल, पण यामध्येही तुमच्यासाठी नवीन 2 टॉपिक आहेत. तो म्हणजे एक म्हणजे कंपेअरिंग, ज्याला आपण सूत्रसंचालन किंवा अँकरिंग म्हणू, आणि एक म्हणजे इंटरव्ह्यू. या 2 गोष्टी आपल्यासाठी नव्यानं इथं ॲड केलेल्या आहेत. सो 4था सेक्शन असणार आहे ड्रामा सेक्शन, जो अत्यंत महत्त्वाचा सेक्शन असणार आहे. 16 मार्कांचा सेक्शन असेल, भरपूर मार्क दिलेले आहेत. परंतु महत्त्वाचं असं की या सेक्शनसाठी कुठलाही पॅसेज दिलेला नसेल. तुम्हाला याचं नीट ब्रीफिंग करून, नीट समजून घेऊन हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. आपण आपल्या चॅनलवर या सर्वांची प्रिपरेशन, ब्रीफिंग, शॉर्ट नोट्स सर्व तुम्हाला करून देणार आहोत. या 5व्या क्वेश्चनसाठी तुम्हाला एकूण A, B, C आणि D असे 4 सब क्वेश्चन्स विचारले असतील. प्रत्येक क्वेश्चनला 4-4 मार्काचं वेटेज देण्यात आलेलं आहे. आता याचं फॉर एक्झाम्पल पाहूया आपण की नेमकं याचे क्वेश्चन्स कसे विचारले जातील. 5व्या क्वेश्चनमध्ये, हा मागच्या वर्षीचा 11वीचा पेपर आपण पाहतोय, नेमकं सेम टू सेम आपल्या 12वीच्या पेपरमध्ये असेल, फक्त हा ड्राम्याशी रिलेट करतो. आपला येणारा 12वीचा जो पेपर असेल तो नॉवेलशी रिलेट करेल. बघा, अशा प्रकारचं तुम्हाला 2 मार्कांसाठी MCQs विचारले जाऊ शकतात, किंवा तुम्हाला होऊ शकतं मॅच द पेअर्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात 2-2 मार्कांसाठी. त्यानंतर जो हा B नंबरचा क्वेश्चन आहे तो कसा असू शकतो, इथं दिलेलं बघा, डिस्क्राईब द कॅरेक्टर ऑफ सार्जंट. तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षीचं तो ड्रामा. तर यावर्षी तुम्हाला एखाद्या नॉवेलमधलं एखादं कुठलंही कॅरेक्टर एक्सप्लेन करायला किंवा डिस्क्राईब करायला येईल, किंवा तुम्हाला कुठलं तरी एखादं सेंटेन्स येईल, कुठला एखादा डायलॉग येईल, कुठलं एखादं प्रोवर्ब येईल, कुठला एखादं कोटेशन येईल, आणि त्याला तुम्हाला इंटरप्रिट करावं लागेल. ओके. त्यानंतर जो C क्वेश्चन आहे, त्या C क्वेश्चनमध्ये पुन्हा डिस्कस द थीम ऑफ ड्रामा तुम्हाला येईल, डिस्कस द थीम ऑफ नॉवेल, किंवा एखाद्या कुठल्या तरी कुठलं तरी नॉवेल हे कुठल्या प्रकारचं नॉवेल आहे त्याला जस्टिफाय करा. जसं तुम्हाला विचारलं आहे हा ड्रामा कॉमेडी आहे, त्याला जस्टिफाय करा की तो कॉमेडी कसा आहे. तसं तुम्हाला विचारलं जाईल की हे जे नॉवेल आहे ते नॉवेल कोणत्या प्रकारचं नॉवेल आहे, त्याला जस्टिफाय करा. D नंबरचा क्वेश्चन, ज्यामध्ये तुम्हाला
हा जो प्ले आहे या यांनी क्वेश्चन विचारला आहे की या प्लेचं सध्याचं रिलिव्हन्स काय आहे, आजच्या काळामध्ये तो तितकाच सुटेबल आहे का. तुम्हाला नॉवेल विचारतील, होऊ शकतं तुम्हाला नॉवेलमधले विविध प्रश्न विचारू शकतात. तुम्हाला या सर्व प्रश्नांची तयारी करायची आहे आणि या सर्व प्रश्नांची तयारी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर करून देणार आहोत. बी, सी आणि डी हे क्वेश्चन्स तुम्हाला डिटेलमध्ये अटेम्प्ट करायचे असतात. जो बी क्वेश्चन आहे त्यामध्ये एखादं कॅरेक्टर किंवा एखाद्या डायलॉगला इंटरप्रिट करणे किंवा एखाद्या कोटेशनला इंटरप्रिट करणे, त्या एखाद्या विशिष्ट नॉवेलमधलं एखादं जे सेंटेन्स आहे त्याला इंटरप्रिट करणे, अशा प्रकारचे अनेक क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सीमध्ये एखाद्या कुठल्या तरी नॉवेलची थीम काय आहे, एखाद्या कुठलं तरी नॉवेल हे कोणत्या प्रकारचं नॉवेल आहे त्याला जस्टिफाय करा, असा एखादा क्वेश्चन येऊ शकतो. आणि जो डी सब क्वेश्चन डी आहे त्या सब क्वेश्चन डीमध्येही तुम्हाला डिटेलमध्ये लिहायला दोन क्वेश्चन येतात. त्या डिटेलमध्ये कुठले जे दोन क्वेश्चन्स आहेत त्या दोन क्वेश्चन्सपैकी कुठला तरी एक क्वेश्चन तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचा असतो, तो डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला जे नॉवेल्स आहेत त्या नॉवेल्सला डिटेलमध्ये अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या प्रत्येक नॉवेलला, या प्रत्येक थीमला, प्रत्येक क्वेश्चनला अत्यंत व्यवस्थितपणे आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर व्यवस्थित अटेम्प्ट करणार आहोत, व्यवस्थित समजून घेणार आहोत. परंतु त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करावं लागणार आहे. आपण लवकरच पहिल्या लेसनसोबत आपण सुरुवात करणार आहोत. सो कीप इन टच विथ अस. थँक्यू.